तर आज मी बनवणार होते मस्त असे पराठे. त्यासाठी बटाटे उकडायला ठेवले होते. तोपर्यंत म्हटलं की मस्त पीठ मळून घेऊयात आणि मी ऑनलाईन हे डो मेकर ऑर्डर केलं होतं. म्हटलं आज हेही वापरून बघूयात. तर मग गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि हे डो मेकरने ते मस्त मिक्स करून घेतलं. त्यानंतर हळूहळू आपल्याला पाणी टाकायचं या पिठामध्ये आणि मस्त त्याला मिक्स करत राहायचंय. तर आधी थोडंसं पाणी टाकलं मी त्यामध्ये आणि खरं सांगते खूप सुंदर प्रोडक्ट हे. खूप छान मस्त पीठ मळलं जातं आणि मला वाटलं नव्हतं इतकं सुंदर ते मळलं जाईल. फक्त 60 रुपयांचं हे प्रोडक्ट आहे, जे की मी मेशोवरून ऑर्डर केले. खूप सुंदर निघले आणि फक्त 2 ते 3 मिनिटात माझं पीठ मळलं गेलं आणि माझा हातही खराब नाही झाला. फक्त शेवटी जे आहे ना, आपल्याला थोडं हाताने जे आहे ते सगळं म्हणजे एक त्याचा गोळा बनावा लागतो आणि मस्त तेल टाकून मी याला जे आहे पुन्हा एकदा मळून घेतलं आणि त्यानंतर आपले बटाटे उकडले गेले होते त्याला मॅश करून घेतलं आणि मम्मीने बटाट्याची चटणी बनवली आणि मस्त पराठे केले. तर त्यावर मस्त गावरान तूप टाकलं, कारण की माझं फेवरेट आहे गावरान तूप. आणि त्यानंतर मस्त पराठा दोन्ही साईडने भाजून घेतला आणि दह्यासोबत मला पराठे खूप जास्त आवडतात. मग दह्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि आपला आजचा मेनू रेडी होता. तर तुम्हालाही पराठे आवडतात का?